कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तू खूप आवडतोस। तू, मी आणि अमोल आपण एकत्र राहावं अशी माझी इच्छा आहे। तू बोल ना काहीतरी। वा अपर्णा वा। माझ्या माघारी अर्जुनला फितवतेस तू। तिला जे काय वाटतं ते फक्त तिने सांगितलं। तू फितवते कसले शब्द वापरते? ठीक आहे, आज इथे माझ्या समोर तू हिला हिच्या प्रश्नाचं उत्तर दे। काय झालं अर्जुन? थांबले मी ऐकायला। अर्जुन बोल, मानतेय मी। नाही, आप्या आपण नाही येऊ शकत परत एकत्र। मला आज कळले, अरे आपीच तुला, अमोलला आणि आपल्या घराला चांगलं सांभाळू शकते। अरे ज्या अमोल सारखं देखणं भविष्य समोर असताना तू का डोक्यात मागच्या गोष्टी घेऊन बसलाय हेच कळना झाले बघ मला। साहेब ही बघा कालच्या पोरांची लिस्ट। ही गल्ली बोळात जुगार खेळत होती ती। पोलिसांचं नाव काढलं का नाही धूम डोकत्यात बघा। अहो साहेब, अहो ही सगळी कामगिरी नाही एकट्याने केली, विजय पांडुरंग चिंचुके यांनी। ही घ्या। हा ठीक। काय साहेब, मी एवढं सगळं सांगतोय आणि तुम्ही फक्त ठीक आहे। साहेब अहो काय झालं? चिंचुके काल मला आणि आप्पीला बोलता यावं म्हणून डेट अरेंज केली होती। आप्पीने काल मला एकत्र येण्याबद्दल विचारलं। आर्याला कुठून तरी कळलं, तिथे येऊन आर्याने आप्पीला नको नको ते सुनावलं। काय? हो ना चिंचुके, काय करावं मला तेच कळलं। मला तर वाटतं ना की जाऊन आप्पीची माफी मागावी। अहो पण साहेब, अहो लग्न ठरलेल्या माणसाला असं कोण डेटवर बोलवतं का? आणि अपर्णा मॅडमच्या अशा वागण्यामुळं आर्या मॅडमची चिडचिड होईल, नाहीतर काय होईल सांगा की? चिंचुके आप्पी फक्त तिचं म्हणणं मांडत होती। अहो पण त्यामुळं आर्या मॅडम पण सगळ्या गोष्टी चुकीच्या जाणार नाहीत का? मी आर्याला चुकीचं म्हणतच नाही चिंचुके, पण तिने आप्पीला एवढं नाही बोलायला पाहिजे। साहेब लहान तोंडी मोठा घास घेतोय। त्यांनी तुम्हाला एकट्याला डेटवर बोलून मागणी घालायला नव्हती पाहिजे होती। आणि तुमचा साखरपुडा झालाय हे माहीत असून सुद्धा त्यांचं असं वागणं बरोबर आहे का सांगा की? चिंचुके आप्पीला तिचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आर्याने माझ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं होतं। आणि असंही हे सगळं कदमांनी अरेंज केलं होतं, आप्पीने नाही। काय? विनू काकांनी? बिचारे आप्पी, तिने अमोलसाठी आर्याचं एवढं सगळं ऐकून घेतलं। हे बघ चिंचुके, आपण जिथं चुकलो ना तिथं माफी मागितलीच गेली पाहिजे। साहेब जर तुम्हाला तसं वाटत असेल ना, तुम्ही डायरेक्ट अपर्णा मॅडमला जाऊन सॉरी म्हणा आणि विषय संपून टाका। चिंचुके, पण आप्पी परत पहिल्यासारखी वागल का नाही माझ्याशी, मला ह्याची भीती आहे रे। लय दुखावली गेली आहे ती। हे बघा साहेब, मला एक कळतं, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे जे काय कराल ना ते सगळं विचारपूर्वक करा। येतो मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।